तर तुझी स्तुती करीत राहतील. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही प्रभूमध्ये स्ट्रॉंग बनत नाही, तुमचा आतील माणूस जो खरा आहे, बाहेरचा नाही. बायबल सांगतं बाहेरचा माणूस रोज क्षय पावत आहे, पण आतील माणूस दिवसेंदिवस नवा केला. तुमचा आत्मा, तुमचं हृदय जिथं पवित्र आत्मा राहतो, तो दिवसेंदिवस बलवान झाला पाहिजे. माणूस बलवान आहे देवाच्या उपस्थितीत तुम्ही बसण्याने, प्रार्थना करण्याने, देवाचं वचन ऐकण्याने, तुमच्या मुखातून निघणारे शब्द देखील सामर्थ्य. माणूस बलवान आहे तर शब्द देखील बलवान असते. शब्द आत्म्याने भरलेले असते, शब्द सामर्थ्याने भरलेले असतील, शब्द देवाच्या वचनाने भरलेले असतील. बदललं जाईल. जग जसं पाहतं तसं तू नाही पाहणार. नो, जग म्हणेल आजार आहे, तू म्हणेल आरोग्य येणार आहे. आमेन. जग म्हणेल संकट आहे, देव संकटातून काढणार आहे. जग म्हणेल पहा किती त्रास दुःख आहे, देव तू म्हणतात देव त्याच्या पलीकडे मला नेणार आहे. तुम्ही जर आतून बलवान आहात तर मला सांगायला आवडेल तुमचे विचार देखील बदलले जातील. तुम्ही जग जसं विचार करता नाही करणार. पापाचे विचार, वासनेचे विचार आले, ते विचार तुमच्यावरती स्ट्राईक, तुम्हाला जागृत होतो आणि येणारे शैतानी जातीबाण नाश केले जातात आणि तुमचे विचार म्हणतात नो तू नीतिमान आहे, येशूमध्ये तू पवित्र आहे. नो तू ह्या जगातल्या घाणीसाठी नाही बनवला, तू देवाच्या गौरवासाठी बनवलेला आहे. आणि काय होतं, हे विचार त्या विचाराला मारतात. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, शैतान त्याचं काम करणं बंद नाही करणार, पण बायबल सांगतं अधिकार आपल्याकडे आहे. आणि जसे तुम्ही जर आत्म्यात बलवान नसताल तुम्ही पडताल, पण तुम्ही आत्म्यात बलवान आहे तर तुमचे शब्द देखील विश्वासाचे असतील. आणि तुमचे विचार देखील विश्वासाचे असतील. पण तुम्ही आत्म्यात बलवान नसाल, नथिंग विल वर्क. आणि तो माणूस केव्हा उंच नाही केला जाणार. म्हणून या दिवसामध्ये मी तुम्हाला आतील माणसाकडे लक्ष द्या. आठवड्यातून एकदा उपवास नेमा, प्रार्थनेची वेळ रोज सकाळी किंवा रात्री नेमा.